जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दासबोध दशक 4 समास 3 नामस्मरण भक्ती। मागच्या समासामध्ये आपण कीर्तन भक्ती बघितली। या समासामध्ये समर्थ आपल्याला नामस्मरण भक्ती समजावून सांगतात। नामस्मरण भक्तीबद्दल किती सांगावं आणि कसं सांगावं? सगळ्या संतांनी यच्चयावत नामभक्तीचं नामस्मरणाचं महात्म्य गायलेलं आहे। किती प्रकारे गायलेलं आहे की नामावतार म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते गोंदवलेकर महाराज, त्याने अखंड आयुष्यभर नाम महात्म्यच सांगितलं। समर्थाने नाम महात्म्य सांगितलं, तुलसीदासाने सांगितलं यच्चयावत। तरी देखील आपल्याला प्रत्येक गोष्टीचा बोध होतो असं नाही। वास्तविक पाहता नामभक्ती पुराणांमध्ये आलेली आहे। तर नामस्मरण स्वतः प्रल्हाद करत असे आणि जसं प्रल्हाद तसंच ध्रुव दोघांनीही नामस्मरणच केलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली अत्यंत लहान वयात। म्हणजे ह्या नामाचा एवढं महात्म्य आहे। समर्थ इथे आपल्याला भक्ती कशी करावी, नामभक्ती नामस्मरण भक्ती, ते एका वेगळ्या अंगाने समजावून सांगतात। समर्थ म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान। इतक्या एका ओवीत सगळं काही सांगितलंय। समर्थ म्हणतात स्मरण देवाचे करावे, देवाचं स्मरण करावं। स्मरण म्हणजे आठवण, तर त्या देवाची आपण आठवण करावी। अखंड नाम जपत जावे, अखंड ज्याला खंड नाही। मग कधी जागृत अवस्थेमध्ये आपण असतो तेव्हा, लहानपणापासनं वृद्धावस्थेपर्यंत आणि उठल्यापासनं झोपेला जाईपर्यंत सतत अखंड, त्याला म्हणायचं अखंड। तर तसा अखंड मी नाम घ्यायचं आहे। नामस्मरणे पावावे, ह्या नामस्मरणाने प्राप्त करून घ्यावं काय? समाधान। आणि ह्या समाधानासाठी सगळी धडपड चालू आहे प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची। यच्चयावत परमार्थ साधायचा असेल तर नामासारखा दुसरा सोपा उपाय नाही। किती प्रकारे वर्णन आहे याचं। नाम कसं घ्यावं, कोणाचं घ्यावं, किती घ्यावं, कोणी घ्यावं, केव्हा घ्यावं, सगळ्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर। कसंही घ्या, कोणतंही घ्या, कुठेही घ्या, कधीही घ्या आणि कोणीही घ्या। इट्स ओपन टू ऑल, अशातला प्रकार आहे हा। ह्या नामाने असंख्य भक्त उद्धरलेले आहेत आणि सगळ्या भक्तांची चरित्र या नाम महात्म्याने भरलेली आहेत। सगळ्या भक्तांनी एक गोष्ट निश्चितपणे केलेली आहे आणि ती म्हणजे नामस्मरण। भगवंताचं अत्यंत प्रेमपूर्वक केलेलं नामस्मरण। समर्थ इथे आपल्याला वर्णन करून सांगतात कसं कसं केव्हा केव्हा घ्यावं। चालता बोलता धंदा करता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये। चालता बोलता धंदा करता, आता बघा गंमत आहे, मी चालताना घेऊ शकतो, बोलताना कसं घ्यायचं? धंदा करताना मी जर सावध नसेन तर माझा धंदा करणं चुकू शकतं। खाता जेविता सुखी होता, आता खाताना कसं घेणार ना? तर ह्या सगळ्याचं उत्तर आहे 4 प्रकारच्या वाणी आहेत। एक आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी। आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा सामान्यपणे प्रामुख्याने वैखरी वाणीतून नाम धरतो। म्हणजे मी आत्ता जे शब्द बोलतो आहे आणि आपल्यापर्यंत पोचत आहेत
ते शब्द बाहेर पडत आहेत ते त्या वैखरी वाणीतून बाहेर पडत आहेत, त्याला उच्चार आहे. पण ह्या वैखरी वाणीच्या आत पश्यंती आहे, मध्यमा आहे आणि परा आहे. तर ह्या वाणींमध्ये जेव्हा नामस्मरण सुरू होतं त्या वेळात मी बाह्यांगाने कुठलंही कार्य करत असू द्या, तिथे आत गेलेलं नाम निश्चित थांबत नाही, ते अखंड चालू राहतं. आणि ते अखंड नाम इथे अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात चालताना, बोलताना, आता प्रत्यक्ष मी बोलतोय आणि आत नाम चालू आहे का? स्मरण आहे. त्या नामाचं अखंड स्मरण आहे. ईश्वराचं स्मरण अखंड राहत आहे. करता, खाता, जेविता, सुखी होताना, खाताना, जेवताना, सुखी होताना, सगळ्या माझ्या क्रिया करत असताना हे नाम घ्यायचं आहे. विशेष करून सुखी असताना नाम घेणं ह्याला भाग्य लागतं. कारण दुःखात भगवंताची आठवण निश्चित होते, सगळ्यांना होते. सुखात आठवण होण्यासाठी मला जर अखंड आठवण असेल तरच मला सुखात आठवण राहते, अन्यथा राहत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात सुखी होता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. मी कुठल्याही प्रकारचा उपभोग भोगत असू दे, मग तो सुखावह आहे का दुःखावह आहे, कुठल्याही प्रकारे असू द्या, मी नाम सोडता कामा नये. ते नामाचं स्मरण अखंड राहायला हवंय. दिवसभरात वैयक्तिक कार्य करत असताना, आता पुढे जे सगळं उदाहरण दिलेलं आहे त्याचे 3 प्रकार येतात. एक वैयक्तिक कार्य, एक त्याला काय म्हणता येईल सामाजिक कार्य. एक वैयक्तिक स्तरावरचं कार्य असतं, मी माझं आंघोळ करणं आहे, बाकी माझं काही रोजचं दिनचर्या पालन करणं आहे, हे सगळं हे वैयक्तिक कार्य. मग प्रापंचिक कार्य म्हणजे माझ्या प्रपंचासाठी निगडीत असणारं जे काही कार्य असेल ते. आणि तिसरा स्तर आहे सामाजिक कार्य. मी समाजासाठी, समाजामध्ये जाऊन वैयक्तिक स्वार्थासाठी व वैयक्तिक स्वार्थ नसताना परार्थासाठी मी समाजामध्ये जाऊन करत असतो. या 3ही स्तरावरच्या सगळ्या कार्याचं वर्णन करत असताना समर्थ म्हणतात कुठल्याही तुम्ही स्तरात असू द्या, कुठल्याही स्तरासाठी कार्य करू द्या, नाम सोडायचं नाही. हे समर्थ इथे आपल्याला सांगतात. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये. वैभव असू दे, सामर्थ्य असू दे, सत्ता असू दे, ह्या 3 गोष्टीसाठी आपण धडपड करतो. आपल्याला वैभव हवं असतं, आपल्याला सामर्थ्य हवं असतं आणि आपल्याला सत्ता हवी असते. मग ती सत्ता कदाचित माझ्या गृहाच्या पातळीवर असेल, घरामध्ये माझी सत्ता असावी, आणि समाजामध्ये सत्ता असावी, हे दुसरं लेवल झाली. तीही असावी, म्हणजे सत्ता हवी, वैभव पाहिजे, मला वैभवशाली जीवन लागतं. मी सुखी होण्यासाठी वैभवशाली जीवन हेच तर त्याचं मुख्य ध्येय आहे. मी सुखात आहे हे केव्हा सांगू शकेन, मी सुखात आहे असं लोक केव्हा बघू शकतील, जेव्हा मी वैभवशाली असेन, माझ्याकडे संपत्ती आहे, भरपूर पैसा अडका आहे, छान सगळं चालू आहे, मी सुखात आहे. आणि माझं हे सुख लोकांनी बघितलं की त्यांना विश्वास होतो मी सुखात आहे. तर समर्थ इथे सांगतात वैभव, अशा प्रकारे वैभव आहे, सामर्थ्य आहे, सत्ता आहे. सत्ता गाजवायची सवय असते समाजावर, माझ्यावर, गृहावर, 3 स्तरावर. सत्ता, नाना पदार्थ चालता, नाना पदार्थ सगळे माझ्या ठिकाणी असत आहेत आणि ते व्यवस्थित चालत आहेत, कार्यरत आहेत आणि मी त्यांचा उपभोग घेतो आहे. उत्कट भाग्यश्री भोगिता, माझी भाग्य उत्तम उदयाला पावलेलं आहे, अशा उत्कट भाग्यश्रीचा उपभोग घेत असताना नाम सांडू नये, नामस्मरण सांडायचं नाही, म्हणजे धरायचंय, नामस्मरण चालू ठेवायचंय. मी संपन्न असेन व विपन्न असेन, कसंही असेन, नाम सांडायचं नाही आहे. कारण नामस्मरण हे माझ्याबरोबर जाणार आहे. हे बाकीचं जे आहे ना, हे बाह्यांग आहे आणि ते इथेच राहणार आहे. मी कमावलेला सगळा पैसा अडका, मी गाजवलेली सगळी सत्ता आणि मी स्थापन केलेलं माझं वैभवशाली साम्राज्य, ह्यातलं काहीसुद्धा माझ्याबरोबर येत नाही. येतं फक्त ते सगळं मिळवत असताना आणि कार्यरत असताना घेतलेलं नाम, तेवढंच फक्त माझ्याबरोबर येणार आहे. म्हणून समर्थ ते म्हणतात मी असं जर नाम घेतलं तर काय होईल, अखंड नामस्मरण झालं तर काय होईल, माझ्या अंतःकरणाची शुद्धी होईल आणि मी त्या आत्मतत्वापर्यंत, भगवंतापर्यंत निश्चित जाऊन पोचेन. संकट कुठलंही असो, नामस्मरण त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आपल्या पुराणांमध्ये उदाहरण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद, नरसिंह अवतार झाला तो ह्या भक्ताच्या प्रल्हादासाठी झाला. त्या प्रल्हादाला त्याच्यासाठी भगवंत अवतरला, कारण त्याने जे काही कष्ट घेतले त्या कष्टाला नामस्मरणाची जोड होती.
आणि त्यामुळे जो तो कष्ट भोगत होता त्याला ते कष्ट वाटत नव्हते, कारण त्याला नामाचं आच्छादन होतं पूर्णपणे. आणि हेच आपल्या प्रपंचामध्ये आपल्या प्रत्येकाच्या अनुभवायला असतं. त्या प्रल्हादाच्या या उदाहरणाचं दुसरी बाजू अशी आहे, प्रल्हादावर सगळ्या प्रकारचे आघात झाले. आता आपल्यावर पण सगळ्या प्रकारचे आघात होतातच ना. सगळे आघात आपल्यावर होत असतात. त्याच्यात आणि आपल्यात फरक काय आहे, आपण नामामध्ये आच्छादित नसतो, तो आच्छादित होता म्हणून त्याला आघातांनी परिणाम काही करू शकले नाहीत, आपल्यावर परिणाम होतो. हा जर परिणाम व्हायला नको हवा असेल तर नाम घ्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना ती प्रसिद्ध ओवी माहिती आहे या हनुमान चालिसामधली, राम मुद्रिका मेली मुखमही जलधी लांग गया अचरज नाही. मी ती राममुद्रिका माझ्या मुखात घातली, ह्याचा अर्थ ते नाम मी मुखामध्ये धारण केलं आणि मग हा भवसागर सहज तरून गेलो, काहीच लागलं नाही मला. हा त्याचा मुख्य अर्थ आहे. आणि त्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या, मारुतीची शेपूट पेटायची होती, ती पेटलीच, त्याला वाचवू शकलं नाही कोणी, पण मारुतीला भाजलं नाही, कारण नाम होतं तिथे. तेव्हा आपल्यामध्ये प्रपंचाचे आघात होणार नाहीत असा विचार नका करू, पण त्या आघातापासून मला इजा होणार नाही हे मात्र नामस्मरण निश्चित साधून देईल. ही नामाची फलश्रुती आहे. समर्थ स्वतः सांगतात, नाना चेडे चेटके असो, भूतपिशाच्य असो, अजून काही असो, संकट असो, विपन्न अवस्था असो, या सगळ्यातून नाम तारतो. असा नामाचा अद्भुत महिमा आहे. समर्थ म्हणतात, अखंड नामस्मरण करून जे उत्तम फल घेतले त्याची उदाहरणं, ज्यांनी उत्तम नामस्मरण केलं त्यांची उदाहरणं म्हणजे प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी. वाल्हा कोळी होता, जीवघातकी होता, भूमंडळी. सगळ्या जगामध्ये तो अत्यंत घातकी सांगितलेला आहे. तो येणाऱ्या वाटसरूंना धरायचा आणि त्यांना लुबाडायचा आणि मारून टाकायचा. त्याचे वाल्मिकी ऋषी झाले, संपूर्ण परिवर्तन झालं. कुठल्या गोष्टीमुळे? एक नाम. नारद ऋषींकडनं जे नाम मिळालं ते त्याने इतक्या पराकाष्ठेच्या लेवलला स्वीकारलं की ते नाम घेऊन जे तो बसला, त्याच्या अख्ख्या शरीरावर वारूळ निर्माण झालं. आपल्या अंगावर एक मुंगी चढली तर आपण लगेच सावध होतो, त्याच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ घातलं तरी त्याचा देह हलला नाही, कारण त्याने देह सोडला आणि नामाला धरलेलं होतं. म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकले. आपल्यामध्ये परिवर्तन हवं असेल तर इतकं मला नाम ह्या लेवलला घट्ट पकडायला हवंय, तर माझ्यात निश्चित परिवर्तन होणार आहे. नामाने माझ्यात परिवर्तन व्हायचं आहे, नामाने माझी वृत्ती बदलायची आहे, नामस्मरणामध्ये मी रंगून जायचं आहे. हे ह्या नामस्मरणाचं फलित आहे. नाम घ्यायचंय याचं कारण नामच मला प्राप्त करून घ्यायचंय, त्यासाठी नाम घ्यायचंय. म्हणून समर्थ म्हणतात, परमेश्वराची अनंत नामे. आपल्या शास्त्रात किती सूट दिले हो, केवढी सूट आहे. तुम्हाला जो भगवंताचा अवतार आवडेल तो बघा, तुम्हाला ज्या देवतेचं नाम आवडेल ते नाम घ्या, तुम्हाला जेव्हा केव्हा आवडेल तेव्हा घ्या, तुम्हाला जसं घ्यावं असं वाटेल तसं घ्या, तुम्हाला जितकं घ्यावं असं वाटेल तितकं घ्या. इतकी मोकळीक अन्य कुठल्याच साधनेत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे बाधी जेना. परमेश्वराची असंख्य नावं आहेत, कुठलंही एक नाम स्वीकारा आणि ते स्वीकारलेलं नाम जीवाच्या पलीकडे सांभाळायचं. त्याने होईल काय, यमसुद्धा आपल्याला बाधा नाही करू शकणार. यम बाधा कोणाला करतो? ह्या भौतिक देहाला, ह्या पंचभौतिक देह जो आहे माझ्यासमोरचा, त्याला बाधा करू शकतो, त्याचं हरण करतो, त्याचं माझ्यापासनं विलगीकरण करतो, तो जीवाला पकडतो, देह इथेच राहतो. पक्क लक्षात घ्या, मी जर नाम घेतलं तर त्याने मला या देहापासून वेगळं करण्याची गरजच संपून जाणार आहे. मीच या देहबुद्धीतून मुक्त होणार आहे आणि आत्मबुद्धी स्थिरावणार आहे. आणि म्हणून यम मला काही करू शकणार नाहीये, हे समर्थ इथे सांगतात. कारण यम जे करणार आहे ते मीच नामाने करू शकणार आहे. त्यामुळे यमाची भीतीच संपून जाते. चराचराला यमाचं राज्य चालतं, म्हणजे काळाचं राज्य चालतं. मी नामाने कालातीत अशा प्रकारे होत असतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, ते नाम कसं घ्यावं आणि त्याचं गुपित काय आहे ते समर्थ सांगतात. म्हणून नाम अखंड स्मरावे. म्हणून नामस्मरण अखंड करा, रूप मनी आठवावे.
हे मात्र त्याचं मुख्य गुपित आहे. नुसतं नाम घ्यायचं नाही आहे, तर नामाबरोबर त्या नामीचं रूप माझ्या डोळ्यासमोर अखंड आलेलं पाहिजे. म्हणजे मुखामध्ये नाम आणि दृष्टीला राम. हे जर मला साध्य करता आलं तर मी नामस्मरण भक्ती करणार आहे आणि त्याच्यात विलीन होऊन जाणार आहे. असं आपल्याकडनं व्हावं म्हणून समर्थांना आपण प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.